श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझे जीवीआर डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज आपण खूप सुंदर असं स्लीव्ज डिझाईन करणार आहोत. इथे मी आधी स्लीव्जचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्हाला 2 लाईन दिसत असतील. तर आपली जी खालची लाईन आहे तिथे आणि जी वरची लाईन आहे तिथे आपल्याला वर्क करायचं आहे. त्यासाठी ही मी मधली लाईन काढून घेतलेली आहे. या दोन्ही लाईनवरती आपल्याला सेम डिझाईन करायचं आहे आणि जो वरचा भाग आहे तिथे आपल्याला वेगळी डिझाईन क्रिएट करायची आहे. इथे आधी मी थ्रेड घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत. पहिली लाईन जी आपली आहे ती शुगर बीडची आहे. इथे आता मी शुगर बीड वर्क करण्यासाठी घेतलेले आहेत. इथे शुगर बीड लावून झाल्यानंतर मी इथे पलबीड घेतलेले आहेत. मी इथे छोट्या साईजचे पलबीड घेतलेले आहेत. आपली जी सेकंड लाईन आहे ती पूर्ण पलबीडची आहे. इथे मी आता पलबीड वर्क करण्यासाठी घेतलेले आहे. त्याच्यानंतर आता अगेन आपली जी थर्ड लाईन आहे तिथे मी शुगर बीड घेतलेले आहेत. थर्ड लाईनमध्ये सुद्धा मी शुगर बीड लावून घेतलेले आहेत. आपली पहिली लाईन झाल्यानंतर आपली जी सेकंडवाली लाईन आहे ती सेम आपल्याला पहिली जी आपण बनवली आहे तशीच बनवायची आहे. इथे आपल्या दोन्हीही लाईन बनवून झालेल्या आहेत. आता आपला जो वरचा भाग आहे तिथे आता आपल्याला डिझाईन क्रिएट करायची आहे. इथे मेजरमेंट टेप घेतलेले आहे आणि प्रत्येक 1-1 सेंटीमीटरचं मी इथे अंतर घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी आधी स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे. स्ट्रेट लाईन मारून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती मिरर चिटकवायचे आहेत. इथे मी स्क्वेअरचे मिरर घेतलेले आहेत, स्क्वेअर शेपचे, आणि ते आता मी इथे लावून घेते. इथे सुद्धा आपल्याला मेजरमेंट घेऊन नंतरच मग मिरर लावून घ्यायचे आहेत. इथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे. मिरर हे छान चिकटण्यासाठी आपल्याला 5 मिनटं त्यांना सुकण्यासाठी द्यायचे आहेत. इथे मिरर लावून झाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यावरती छान वर्क करायचं आहे. 5 मिनटात तुम्ही बघू शकता की मस्त असे मिरर आपले चिकटलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे सर्कल शेपचे मिरर असतात, राऊंड शेपचे, ते सुद्धा तुम्ही यूज केले तरी चालेल. इथे आता मिरर छान चिकटलेले आहेत. आता आपण ह्याच्यावरती करणार आहोत सुंदर असं वर्क. तर इथे मी पुन्हा शुगर बीड घेतलेले आहेत आणि शुगर बीडने आपल्याला हे पूर्ण कवर करून घ्यायचं आहे. स्ट्रेट लाईन मारल्यानंतर आपला जो स्क्वेअरचा मिरर आहे त्यालासुद्धा आपल्याला डिझाईन करून घ्यायचं आहे. शुगर बीडने आपल्याला त्यालासुद्धा कवर करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की शुगर बीडने खूप सुंदर असा लुक आलेला आहे मिररला आणि आपला जो स्लीव्ज आहे तो सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. इथे जे मी शुगर बीड लावून केलं होतं तेच मी आता पूर्ण मिररला वर्क करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की ब्लाऊज खूप सुंदर दिसतो आहे आणि डिझाईनसुद्धा खूप छान दिसते. आता आपला हा जो खालचा मिडलचा पार्ट आहे तो आता आपल्याला तिथे डिझाईन क्रिएट करायची आहे. इथे मी आधी मेजरमेंट करून घेतलेलं आहे आणि इथे मी आता झिगझॅग वेमध्ये कुंदन लावून घेणार आहे. इथे आधी मी मेजरमेंट घेऊन फॅब्रिक ग्लू लावून इथे मी आता राऊंड शेपचे कुंदन घेतलेले आहेत. ते आता मी इथे लावून घेत आहे आणि यांनासुद्धा आपल्याला सुकण्यासाठी 5 मिनटं द्यायची आहेत. इथे मी प्रत्येक पॉईंटवरती कुंदन लावून घेतलेलं आहे. आता कुंदन लावून झाल्यानंतर हे छान सुकलेले सुद्धा आहेत आणि इथे तुम्हाला दिसत असेल की इथे मी पल बीडने छान त्यांना फूल क्रिएट केलेलं आहे. प्रत्येक कुंदनवरती आपल्याला सेम अशी डिझाईन क्रिएट करायची आहे. इथे सुद्धा मी व्हाईट पल बीडने छान डिझाईन क्रिएट करते, छान सुंदर फूल क्रिएट करते.
इथे आता कुंदनवरती आपले छान असे पलबेडने फुल क्रिएट करून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की मिडलचा पार्ट खूप सुंदर दिसतोय, खूप सुंदर वर्क झालेला आहे आणि कॉम्बिनेशनसुद्धा एकदम परफेक्ट झालेलं आहे. सो इथे मी मिररचा वापर केलेला आहे, स्क्वेअर मिरर. तुम्हाला हवं तर इथे सुद्धा तुम्ही कुंदनचा वापर करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर. सो इथे आपली सुंदर अशी स्लीव्सची डिझाईन क्रिएट झालेली आहे. सो मिररसुद्धा खूप छान दिसतात आणि खूप सुंदर असं वर्क झालेलं आहे आणि हे वर्क तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती नक्की ट्राय करून बघा, कारण स्लीव्स खूप सुंदर दिसले आणि डिझाईनसुद्धा त्याच्यावरती खूप छान दिसेल. सो तुम्हाला जर ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी अशा छान छान डिझाईन तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. नेक्स्ट व्हिडिओ मी बॅकनेकची आणेन. बॅकनेकवरती मी सुंदर अशी एक डिझाईन क्रिएट करून तुमच्यासोबत शेअर करेन. सो ही आहे आपण जे वर्क केलेलं आहे त्याची बॅक साईड. सो फ्रंट साईड जेवढी क्लीन अँड क्लिअर आहे तशी बॅक साईडसुद्धा आपली क्लीन अँड क्लिअर आहे. सो भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुंदर अशा डिझाईनसोबत. थँक्यू.